माहितीये, काही फोटो ना ते फक्त फोटो नसतात, त्यात एक अख्खी गोष्ट लपलेली असते. आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात ते. चला तर मग आज आपण अशीच एक गोष्ट, एक कहाणी या चित्रामधून उलगडून पाहूया. आता हा फोटो बघा जरा. पहिल्यांदा बघितल्यावर काय वाटतं की हा कुठल्यातरी एका कुटुंबाचा साधासुधा फोटो आहे, बरोबर? पण थांबा, यात खूप काही दडलंय. हे ना एका व्हिज्युअल पझलसारखं आहे. आणि हो, आपण ते एकत्र मिळून सोडवणार आहोत. पण मग प्रश्न हा आहे की सुरुवात नेमकी करायची कुठून? म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत या एका फोटोत की गोंधळ उडू शकतो. हरकत नाही, चला आपण एक एक करून टप्प्याटप्प्याने याला समजून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण लक्ष देऊया यातल्या माणसांवर आणि जागेवर. कारण कोणतीही गोष्ट तिच्या पात्रांशिवाय आणि तिच्या बॅकग्राऊंडशिवाय, तिच्या आजूबाजूच्या परिसराशिवाय अपूर्णच असते, नाही का? आणि ही कहाणी तर कुटुंब आणि निसर्गात अगदी खोलवर रुजलेली दिसतीये. या फोटोंमध्ये बघा ना, वेगवेगळ्या पिढ्या एकत्र उभ्या आहेत. त्यांचे जे पारंपरिक कपडे आहेत, खास करून साडी, त्यातून त्यांची संस्कृती आणि तो कौटुंबिक जिव्हाळा किती छान दिसून येतोय. आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघा, एक वेगळाच अभिमान आणि समाधान अगदी स्पष्ट दिसतोय. पण इथे फक्त माणसंच महत्वाची नाहीत, त्यांच्या आजूबाजूचा परिसर तोही तितकाच महत्वाचा आहे. ही जी हिरवीगार नारळाची आणि आंब्याची झाडं दिसतात ना, ती आपल्याला सांगतायत की या कुटुंबाचं नातं थेट शेतीशी आहे, जमिनीशी आहे. एक अगदी समृद्ध नैसर्गिक जीवनशैली आपल्याला इथे बघायला मिळते. एक खूप सुंदर वाक्य आहे, एका कुटुंबाचा वारसा ते जपलेल्या जमिनीवर लिहिला जातो. आणि हे वाक्य ना या चित्राला अगदी परफेक्ट बसतं. हे कुटुंब आणि त्यांची जमीन यांच्यातलं जे अतूट नातं आहे त्याचं हे जणू प्रतीकच आहे. पण एक मिनिट, ही गोष्ट फक्त परंपरेचीच नाही आहे. यात एक जबरदस्त ट्विस्ट आहे, एक आश्चर्यकारक वळण आहे. चला आता आपण त्या एका गोष्टीकडे लक्ष देऊया जी या संपूर्ण कथेला एक नवी दिशा देते. आता जरा फोटोकडे आणखी बारकाईने बघूया. बॅकग्राऊंडमध्ये काही वेगळं दिसतंय का? काहीतरी असं जे या हिरव्यागार वातावरणात पटकन नजरेत भरत नाही, पण त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. ते बघा, वरती उजव्या कोपऱ्यातल्या फोटोमध्ये दिसलं सोलर पॅनल्स. आणि इथेच या कहाणीला एक आधुनिक, एक मॉडर्न टच मिळतो. परंपरा आणि तंत्रज्ञान इथे एकत्र आले आहेत, जणू काही भविष्यच इथे अवतरले आहे. ही एक छोटीशी गोष्ट वाटते, नाही का? पण हा तपशील खूप मोठ्या बदलाकडे इशारा करतोय. हे फक्त सोलार पॅनल्स नाहीत, हे प्रतीक आहे शाश्वत ऊर्जेचं, ग्रामीण भागात होणाऱ्या गुंतवणुकीचं आणि टेक्नॉलॉजीच्या प्रगतीचं. खरं तर हे या कुटुंबाच्या प्रवासातल्या एका नव्या पर्वाची, एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. एक असं पर्व जे त्यांना ऊर्जा स्वातंत्र्याकडे आणि नव्या संधींकडे घेऊन जाणार आहे. तर आता आपण या गोष्टीच्या एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे हे सगळे तुकडे, हे सगळे घटक एकत्र येतात आणि एक पूर्ण चित्र तयार होतं. एक असं चित्र जिथे परंपरा आणि भविष्य एकत्र विणले जात आहेत. आता इथे बघा किती सुंदर दिसतंय हे. एका बाजूला आहे वारसा, म्हणजे कौटुंबिक मुळं, शेतजमीन, पारंपरिक पोशाख. आणि दुसऱ्या बाजूला आहे भविष्य, म्हणजे सौर ऊर्जा, आधुनिक उपक्रम आणि एक शाश्वत भविष्य. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात नाहीयेत, तर अगदी मिळून मिसळून एकत्र नांदत आहेत. याचा अर्थ काय? तर इथे भूतकाळ विरुद्ध भविष्यकाळ अशी लढाई नाहीये, किंवा या दोन्हींपैकी एकाला निवडण्याचा प्रश्नच नाही. उलट हे दोन्हींचं एक सुंदर मिश्रण आहे. आपली मुळं न विसरता, आपल्या परंपरेला सोबत घेऊन प्रगती कशी करता येते याचं हे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे की काय? हेच आहे प्रगतीचं नवं रूप. एक असं चित्र जिथे परंपरा आणि आधुनिकता एकमेकांना काटत नाहीत, तर एकमेकांना साथ देतात, एकमेकांना पूरक ठरतात आणि मिळून एक मजबूत भविष्य घडवतात. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न हा, नाही का?